श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण स्वामींची सेवेकरी आहोत. स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणींमधनं बाहेर काढतात हे माहीतच आहे आपल्याला, आणि त्यामुळेच आपण स्वामींवर श्रद्धा आणि भक्ती ठेवून पूजा करतो, प्रार्थना करतो. स्वामी नेहमी म्हणतात की कोणत्याही संकटांना कधीच घाबरायचे नाही, त्याला धैर्याने सामोरं जायचं. तर स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही, प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो. कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तरी त्यातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवत असतात. कितीही संकट आलं तरी त्याच्यातून आपल्याला बाहेर काढत असतात. हे अनुभव खूप कमी लोकांना येत नाही, पण ज्या लोकांना येतात त्या लोकांचे नशीब ते बदलून टाकतात. असाच एका ताईंचा अनुभव मी इथे सांगणार आहे आणि त्यांच्याच शब्दामध्ये मी बोलणार आहे. कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळात माझ्या मित्राची तब्येत खूप बिघडली. त्यामुळे स्वामी समर्थांकडे एक नवस मागून घेतलेला की माझ्या मिस्टरांना बरं वाटू दे. अक्कलकोटला येऊन जाईन आणि 108 पुरणपोळ्या देखील मी घेऊन तिथे प्रसादाला येईल असं नवस बोलून गेले. त्यानंतर स्वामींनी देखील मला खूप प्रचिती दिली. तसेच माझ्या मिस्टरांना देखील बरे वाटले. त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला जायचा विचार केला, पण काही ना काही अडचणी ह्या निर्माणच होत गेल्या. मिस्टरांची तब्येत बिघडली, त्यानंतर माझी तब्येतही बिघडली आणि तिसऱ्या वेळेस तर माझ्या सासूबाईंची आईच वारली. त्यामुळे अक्कलकोटला जाता आलं नाही. मग आम्ही नवीन गाडी घेणार होतो. मग असा विचार केला की नवीन गाडी घेतल्यानंतर पहिल्यांदा अक्कलकोटचंच दर्शन घ्यायचं, पण असं शक्य झालं नाही. ते म्हणतात ना, स्वामी बोलवल्याशिवाय आपल्याला तिथे जाता येतच नाही. मी प्रत्येक वेळेस पूजा प्रार्थना करत असताना स्वामींना सारखं म्हणायची की स्वामी, मला तुमच्याकडे यायचे आहे. परंतु तसं होतच नव्हतं. स्वामी मला अक्कलकोटला यायचं आहे असं म्हणूनसुद्धा माझं जाणं काही जमत नव्हतं. परंतु एक दिवस असा आला की अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि स्वामींनी बोलून देखील घेतलं. आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन वगैरे घेतलं. आमची जे काही नवस होतं ते नवस देखील आम्ही पूर्ण केलं आणि तिथे आम्ही 108 पुरणपोळ्या घेऊन गेलो होतो. ते पुरणपोळ्या आम्ही स्वतः स्वामींच्या जवळ गेलो, पण स्वामींनी त्यावेळेस आमचा प्रसाद नाकारून दिला आणि त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे स्वामींनी प्रसाद घेतला नाही. थोडीफार मी निराश झाले, परंतु आता हा प्रसाद घरी न्यायचा तरी कसा? त्याच्यामुळे मंदिरामध्ये जे कोण भक्त आलेले होते त्यांना मी पुरणपोळी देत होते. सर्वांना मी पुरणपोळी वाटत होते आणि मला फार आनंदसुद्धा झाला की मी आणलेला प्रसाद बाकीच्या व्यक्ती देखील आनंदाने खात आहेत. त्या दिवशी मी हिरव्या कलरची साडी नेसलेली होते. अशातच माझ्यासमोर एक वृद्ध स्त्री आली. साधारण 60-70 वर्षाची ती स्त्री असेल. त्या स्त्रीने देखील हिरव्याच रंगाची साडी नेसलेली होती. ती व्यक्ती माझ्याजवळ येऊन मला म्हणाली, मला एक पुरणपोळी खायला दे ना. असं म्हटल्यानंतर मी हसतच पुरणपोळी तिला खायला दिली आणि ती स्त्री म्हणाली की मी कालपासून तुझी वाट बघत होते. पण लगेचच समजलं नाही की मी हसत गोष्ट टाळून दिली. त्या स्त्रीने पुन्हा मला म्हटलं, मला काही पुरणपोळ्या तू देशील का? मी आता आहेत, घेऊन जा असं म्हणून त्यांना आणखीन पुरणपोळ्या दिल्या. थोड्या वेळाने ही सगळी गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. मिस्टरांना हे सांगितल्यानंतर त्यांनी लगेच ओळखले. ते म्हणाले, अगं साक्षात श्री स्वामी समर्थ तुझ्याजवळ आले होते. त्यांनी असं सांगितल्यानंतर मी त्या स्त्रीला शोधत फिरत राहिले, परंतु ती स्त्री मात्र मला कुठेच भेटली नाही. 1 मिनिटातच फक्त फरक होता. 1 मिनिटामध्ये ती स्त्री कुठे गायब झाली असेल? अशा प्रकारे मला हा स्वामींचा अनुभव आला. तिथून आम्ही वटवृक्षाजवळ गेलो. वटवृक्षाजवळ गेल्यानंतर देखील आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपण बोलून दाखवल्यानंतर पूर्ण होते असं म्हटलं जातं. तिथे गेल्यानंतर ना आम्ही माझ्या मनात जी काही इच्छा होती ना ती पूर्णपणे स्वामींना सांगितली. आणि जे वटवृक्षाचे पान आहे ते सहसा कोणाला मिळत नाही असं म्हणतात, परंतु जर ते मिळालं तर तिथले भटजी ते घेऊ देत नाहीत असंही सांगितलं आहे. मी वटवृक्षाजवळ गेल्यानंतर माझ्या जवळच पान पडलं. ते पान मी घेतलं आणि माझ्याजवळ ठेवलं. तिथे मला स्वामींची प्रचिती पुन्हा एकदा आली. स्वामींनी मला स्वतःच त्यांच्याकडे बोलवून घेतले, हे असं मला त्यावेळेला समजलं. तर भक्त हो, असा हा या ताईंचा छोटासा अनुभव. आता सांगा मला, कुणाला कसा अनुभव येईल याबद्दल कोण काय सांगू शकतं? आणि तो आलेला जो अनुभव आहे तो अशा पद्धतीने आपण कुणाला तरी किंवा सगळ्या भक्तांना कथन करतो, हा केवढा मोठा आनंद असतो. स्वामींचे असे अनेक अनुभव अनेक भक्तांना येतात. मलासुद्धा खूप आलेले आहेत. मी हे अनुभव माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तुम्ही जर का माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल
माझ्या ह्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं असेल तर निश्चितच आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं असेल तर तुम्हाला निश्चितच हे अनुभवसुद्धा माझे सगळे हे अनुभव ब्रह्मांड नायक या चॅनलवर जाऊन पाहिल्यास तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मला आता हा सुद्धा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच तुम्हाला जर का कुठले अनुभव आले असतील तर तुम्ही ते मला नक्की कळवा. तर अशा प्रकारे हा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा. तसाच हा अनुभव इतर लोकांनाही इतर भक्तांनाही शेअर करा. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे पुन्हा परत नवीन अनुभवासकट नवीन उपायांसकट मी तुमच्यासमोर स्वामींचे अनुभव घेऊन स्वामी कृपेने पुन्हा एकदा हजर होईन. श्री स्वामी समर्थ.